नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आहे साईकृपा डेअरी फार्म चाकण पुणे। डेअरीचे मालक आहेत युवराज शेठ मेदनकर। तर त्यांच्याकडे रविवार दिनांक 23/11/2025 ला गाडी येत आहे मित्रांनो। आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या म्हशी तुम्ही पाहता त्या सर्व विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्यांचा पाठीमागे दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासूनचा हा व्यवसाय आहे। हरियाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करतात आणि त्या महाराष्ट्रामध्ये आणून शेतकरी बंधूंसाठी विक्रीसाठी उपलब्ध करतात। चाकण सिटीमध्ये त्यांचा फार्म आहे। ज्या शेतकरी बंधूंना एक म्हैस, दोन म्हैस, चार म्हशी किंवा पूर्ण गाडी खरेदी करायची असेल त्यांनी तिथं जाऊन सर्व खात्री करून, दुधाची खात्री करून त्यांच्याकडून ह्या म्हशी खरेदी करू शकतात। पाठीमागे त्यांच्या ज्या म्हशी दिलेल्या आहेत, माझ्याकडे सुद्धा आलेल्या होत्या किंवा आणखी काही डेअरी फार्मवर गेलेल्या आहेत, काही शेतकरी बंधूंकडे गेलेले आहेत, त्यांच्याकडे पण म्हशींनी चांगलं दूध दिलेलं आहे, सांगितल्याप्रमाणे दूध दिलेलं आहे। आणि त्यांची खासियत अशी आहे एकदम ताज्या म्हशी असतात। 2 दिवसाच्या, 4 दिवसाच्या, 5 दिवसाच्या वेळेला म्हशी खरेदी करून आणतात। महाराष्ट्रामधून बऱ्याच शेतकरी बंधूंच्या आता मला सुद्धा ताज्या म्हशींसाठी फोन येतात। तर मित्रांनो, खात्रीशीर माणूस म्हणून तुम्ही त्यांच्याकडे म्हशी खरेदी करायला जाऊ शकतात। तिथं समोर गेल्यावर तुम्ही 2 टाईम दूधसुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल, म्हशीसुद्धा दाखवल्या जातील आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ट्रान्सफर वगैरेची सुविधा ते उपलब्ध करून देतात। महिन्यामधून साधारणतः 3-4 गाड्या त्यांच्याकडे विक्रीसाठी तिथं उपलब्ध असतात। ह्या सर्व म्हशी त्यांच्याकडे आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत। 10चे 10 म्हशींची डिटेल्स तुम्हाला ते तिथं गेल्यावर सांगतील किंवा फोनवर सांगतील। कोणत्या म्हशी दुधाची क्षमता किती आहे, साधारणतः 12 लिटरच्या वरच्याच सगळ्या, 12 लिटरच्या खाली पण नाही आहे। किमती वगैरे असतील, कोणत्या म्हशीला रेडी आहे, कोणत्या म्हशीला टोनगा आहे, ह्या सगळी माहिती तुम्हाला ते सांगतील। महिन्यामधून 3-4 गाड्या असतात। सर्वच गाड्यांची व्हिडिओ यूट्यूबला लावतात असं नाही आहे। नेहमी त्यांच्या फार्मवर हरियाणाच्या मुर्रा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात। ज्या शेतकरी बंधूंना मुर्रा म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरला संपर्क करा।